पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्यांची व इतर विकास कामे सुरू आहेत. मात्र यातील काही कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाने पालिकेकडे केली. याबाबत शेकापचे शिष्टमंडळ संजय कटेकर यांच्याकडे तक्रार घेऊन गेले होते. पनवेल परिसरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेतर्फे कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणांची कामे संत गतीने सुरू आहेत, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणणे आहे. याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर आगामी भूमिका वेगळी असेल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकरी कामगार पक्ष पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, शेकाप पनवेल महानगरपालिका महिला जिल्हा चिटणीस तेजस्विनी घरत, पालिका माजी नगरसेवक प्रमोद भगत, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक गोपाल भगत, शेतकरी कामगार पक्षात कामोटे कार्याध्यक्ष गौरव पोडवाल, मधुकर सुरते, रमेश गोरे, बंटी पाटील, नंदकिशोर भोईर, समाजसेवक ज्ञानेश्वर गायकर उपस्थित होते. पक्षाच्या वतीनं जो शिष्टमंडळ या पनवेल महानगरपालिकेवर जिल्हा चिटणीस प्रकाशदादा म्हात्रे यांच्यासह आमचे माजी आमदार बाळराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी काय कांबोटा असेल, नौपाडा असेल, जुई असेल किंवा संपूर्ण पनवेल महानगरपालिका जो पट्टा आहे त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं जी कामं चालू आहेत ते अतिशय निष्कृत दर्जाचे आणि बोगस पद्धतीची कामं चालू आहेत. मी माझ्या नौपाड्याचंच उदाहरण द्यायचं झालं, गेली 15 दिवस रस्ते गटर लाईनची जी कामं चालू आहेत त्यामध्ये मी सकाळी गेल्यानंतर किंवा संध्याकाळी येताना नेहमी लक्ष देत असतो किंवा पाहणी करत असतो किंवा कुठल्या पद्धतीची कामं चालू आहेत. एक 2 ते 3 दिवसापूर्वी ज्या गटर लाईनचं काम चालू होतं त्या गटर लाईनच्या कामाची पाहणी केली तर खोदाई केल्यानंतर खोदाई करतात 1 फूट आणि खोदाई केल्यानंतर त्याच्यावर जो कॉन्क्रीट टाकला जातो आहे, आता तसं बघायला गेलं तर ठेकेदारांनी इस्टिमेटमध्ये काय काय आहे ते सगळंच आयटम त्यांनी केलं पाहिजे. फक्त मातीवरच कॉन्क्रीट टाकून गटर करण्याचं काम इथले ठेकेदार करत आहे. मी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कटेकर साहेबांना आणि कर्डिले साहेबांना जे काय त्यांची टीम होती महानगरपालिकेची त्यांना आम्ही सगळ्यांनी जी काय परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे. त्या परिस्थितीनुसार जर ठेकेदारांवर आपण कारवाई केली नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध जे काय करायचं ते जिल्हा चिटणीस ज्या पद्धतीने ठरवतील किंवा आमचे माझे आमदार ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने आम्ही सामोरे जातो. बघा, माझ्या कामोट्यामध्ये जे भाजपचे 3-4 नगरसेवक असतील आणि एक माजी नगरसेविका यांचे जे पती आहेत त्यांनी एक ठेकेदार कामोट्यासाठी आणून कामोट्यासाठी एक नेमणूक केलेलं आहे. राहुल गुंजाल नाव आहे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून. ज्या वेळी कटेकर असतील, कर्डिले साहेब असतील ते आपल्या मेन ऑफिसमधनं कामाची पाहणी करत असतात. पण ज्यावेळी शुभम नावाचा तिथे जो आर्किटेक्ट आहे त्यावेळी ज्या पद्धतीने कामं चालू आहेत आम्ही कटेकर किंवा कर्डिले साहेबांना जसं जमतो तसे फोन करत असतो. पण हे नगरसेवक जे भाजपचे माजी नगरसेवक आहेत हे भाजपचेच नगरसेवक काम करतात असं काय मला आता वाटायला लागलं. कारण जो राहुल गुंजाल नावाचा जो दलाल आहे अतिशय सगळ्यात कांबोटा नोडमध्ये संपूर्ण कांबोटा नोडमध्ये सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असतो आणि अतिशय बोगस पद्धतीचं काम करत असतो. ज्यावेळी जनता त्यांना प्रश्न विचारतो त्यावेळेला ते इतर लोकांची नावं सांगत असतात. पण बहुतेक कामं या राहुल गुंजाल ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेले आहेत असं माझं आरोप आहे. आणि जर या महानगरपालिकेने या कामांवर रात्री अपरात्री जो कॉन्क्रीट टाकला जातो जर यांना निर्देश देऊन ते थांबवलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे कामं आम्ही कालपासून तर कामं त्यांची बंद केली आणि याच्या पुढं जाऊनही जे काय करायला लागेल ते करू, परंतु चांगल्या पद्धतीची कामं केली पाहिजे हा आमचं सगळ्यांचं धोरण. महानगरपालिका आधी बरीचशी विकास कामे सुरू आहेत, मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत असा आरोप केला जात आहे. तर आज आपण कटेकर साहेबांची भेट घेतली तर काय नक्की बोलणं झालं आणि काय त्या ठिकाणी चर्चा झाली? पनवेल महानगरपालिकेची कामं चालू आहेत त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत बऱ्याच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा शिष्टमंडळ या ठिकाणी कटेकर साहेबांना केलेलं आहे. त्याच्या
त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना विशेष करून कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, जुने पनवेल ह्या जवळजवळ प्रत्येक शहराच्या कामांमध्ये कशी गुणवत्ता गायब आहे याची माहिती, याची विचारणा त्या ठिकाणी त्यांना करण्यात आलेली आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी पर्सनल जॉईंट व्हिजिट, जॉईंट इन्स्पेक्शन कटिकल साहेबांना सांगण्यात आले. विशेष करून कामोठ्याच्या ज्या कामांमध्ये आहे त्याच्यामध्ये कुठेही क्वालिटी दिसत नाही आहे. त्या प्रत्येक कामासाठी मग पाईपलाईनची कामं असतील, मध्येच रस्ता खोदण्याचं काम असेल, या सगळ्या कामांमध्ये गुणवत्तेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची भूमिका अशीच आहे की जनतेचा जो काही पैसा आहे तो असा वाऱ्यावरती किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात न जाता त्याला योग्य न्याय मिळावा, क्वालिटी कामं व्हावं, यासाठी आजची बैठक होती. आणि जवळजवळ खूप चांगली बैठक, जवळजवळ प्रत्येक शहराच्या प्रश्नांबाबत आजची या बैठकीमध्ये चर्चा झाली. प्रत्येक ठिकाणच्या प्रश्नांची नोटिंग त्या ठिकाणी चीफ इंजिनियर, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे इंजिनियर होते, त्याचबरोबर माझीही टीम होती. तर प्रत्येक शहराचे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर मी एक जॉईंट इन्स्पेक्शन घेतली की लवकरच म्हणजे 1-2 दिवसातच होणार आहे अशी माहिती कटेकर साहेब यांच्यासोबत आम्ही घेतलेली आहे, त्यांच्याकडनं जबानी घेतलेली. काही स्पेसिफिक ठिकाणची माहिती त्यांना दिलीत का या ठिकाणी निकृष्ट काम होतं आहे वगैरे? येस. या ठिकाणी कामोठा शहरात बघाल तर आमचे माजी नगरसेवक प्रमोद भगत यांनी स्वतः कॉन्क्रीटचं तुकडा, त्याचे कॉन्क्रीटचं काम चालू आहे ते किती निकृष्ट दर्जाचं आहे की याच्यामध्ये खडीचाच पत्ता नाही, नुसता सिमेंटचा टाकले. त्याचे अगदी लाईव्ह त्यांना तो कॉन्क्रीटचा एक तुकडा दाखवण्यात आला. जुईसारख्या ठिकाणी जी पाण्याची पाईपलाईनचं काम चालू आहे त्या ठिकाणी आमचे सुट्टे म्हणून त्या ठिकाणचे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी तिथल्या काही गोष्टींचा प्रश्न निर्माण केला. गोपाल भगत आणि बंटी पाटील यांनी कळंबोलीमध्ये E1 आणि KL-6ला सेक्टर 4 आणि 5 या ठिकाणी गटराचं पाणी कसं वसाहतीमध्ये घुसतं आहे त्याच्या प्रत्यक्षात फोटो दाखवले आणि त्याचे जॉईंट इन्स्पेक्शन ते कशामुळे होतं आहे या सगळ्यांची माहिती त्यांना इथं दिली. मग ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी आपण केलेली आहे की ते रस्ता दुरुस्त करण्याची मागणी? 100% ठेकेदार आमचं तर स्पष्ट मत आहे की महापालिकेचं कदाचित त्यांच्यावरती सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्यामुळं असेल किंवा काय माहिती नाही, पण हे दबावापोटी जर होत असेल तर ठेकेदारांवरती कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर जनतेचा पैसा आहे तो असा पाण्यासारखा किंवा ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी पैसा नाही, जनता प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून बाकी सगळ्या माध्यमातून पैसा वसूल होतो, त्याचा योग्य म्हणजे निचरा किंवा योग्य फायदा हा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, हीच आमची भूमिका आजच्या बैठकीमध्ये होती. बऱ्याचशा ठिकाणी अधिकारी उपस्थितच नसतात ज्यावेळेस काम चालू असतं. त्या गोष्टी आम्ही पॉईंट आउट केल्या ना. बऱ्याचशा ठिकाणी रात्रीचे कॉन्क्रिटीकरणाची कामं केली जातात, तिथं अधिकाऱ्यांचा पत्ताच नसतो. आज त्या प्रत्येक गोष्टीचा जवळजवळ 1.5 तास ही बैठक चालली आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा खुलासा त्याच्याकडनं आम्ही मागितलेला आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी त्या आम्हाला कबूल केल्या की इथून पुढं असं होणार नाही, त्याचं त्यांनी ग्वाही दिली. पुढच्या गोष्टी मी खारघरचे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. आज म्हणजे मी साहेबांना विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं 3 महिने आले, आज गेले 3 महिने आमच्याकडे काम चालू आहे आणि आज ते काम पूर्ण आलं नाही तर साहेबांनी सांगितलं अजून 1 महिना जाईल. पावसाळा चालू झालेला आहे, लोकांची यातायात होत आहे पण याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जिथे काम चालू आहे तिथे कॉन्ट्रॅक्टरची काही माहिती देण्यात आलेली नाही आहे. आम्ही साहेबांकडे त्याच्याबाबतीत विचारणा केली की जिथे काम चालू आहे तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरची माहिती आम्हाला देण्यात यावी, काय काम आहे आणि किती टाईम पिरियड, एखाद्या कामाला टाईम वेळ ही निश्चित केलेली असली पाहिजे. 3 महिन्याचं काम 4 महिने 5 महिने दाखवून याचा टाईम पिरियड वाढवून लोकांना नागरिकांना त्रास कामाच्या अपुऱ्या कामामुळे हा होत आहे आणि याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे. आणि हे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला हे समजत नाही की या कारवाई होण्यासाठी एवढा वेळ का लागतो आहे. म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की आमच्या प्रश्नांवर काहीच त्यांना उत्तरं द्यायची नाही आहेत, ते आम्हाला समजून येत नाही. पण हमारे साथ में जिला चिटने शेतकारी कामगार प्रकाश म्हात्रे साहब, अपने माजी नगर सेवक शंकर सेठ म्हात्रे, माजी नगर सेवक प्रमोद भगत साहब, रमेश गोरे, हमारे साथ में गोपाल सेठ, भरत मैडम, ये बहुत सारे लोग आए हैं यहाँ पर निवेदन देने के लिए. अगर मैं देखता हूँ कि जो पनवेल महानगर पालिका है वो सबसे ज़्यादा फोकस केवल और केवल अपना जो टैक्स है उसको लेने के लिए करती है, उसका इमीडिएटली पूरे दिन 24 आवर्स उनका ऑटो चलता रहता है. मैं देखता हूँ अगर उन्होंने टैक्स के अलावा अगर दूसरी चीज़ों पे फोकस किया तभी कुछ काम अच्छा हो पाएगा. लेकिन आज का जो हम लोगों ने निवेदन दिया है, अगर कटिकर साहब और उनकी टीम ने अगर इसके ऊपर प्रॉपर तरीके से अगर एक्शन नहीं लिया तो हम लोग जल्दी से जल्दी शेतकारी कामगार पक्ष की तरफ से मोर्चा भी निकालेंगे. यहाँ पे जैसे कि राहुल गुंजाल जिसके नाम का यहाँ पर प्रमोद भगत साहब ने जो भाजपा का ही कॉन्ट्रैक्टर है वो भाजपा के नगर सेवक के साथ में
वो रहता है, कंटिन्यूसली उन्हीं के साथ में रहता है। अब हम लोगों ने करीब 2 साल पहले भी उसको लेके गटर और रोड की ये पानी की थी, उसके बावजूद भी अभी तक कोई एक्शन नहीं लिया गया। मैं यही बोलना चाहूँगा कि अगर उसको भी अगर हमने उसकी कंप्लेंट और उसको लेके अगर कटेकर साहब और उनकी टीम अगर प्रॉपर तरीके से एक्शन नहीं लिया और उसको नहीं हटाया तो 100% हम लोग इसी महीने के अंत तक यहाँ पर पनवेल महानगर पालिका के ऑफिस में मोर्चा निकालने की पूरी कोशिश करेंगे। जय हिंद।